नमस्कार. श्री स्वामी समर्थ उपासना या पुस्तकावरच्या विश्लेषणाचा हा आहे एक छोटासा आढावा. ओके, तर आपल्या सोर्सेसने ना या महत्त्वाच्या पुस्तकाचं विश्लेषण केलंय. हे पुस्तक म्हणजे अक्कलकोटचे जे श्री स्वामी समर्थ आहेत ना, त्यांच्या भक्तांसाठी रोजची उपासना कशी करावी याचं अगदी सोपं मार्गदर्शन आहे. यात श्रद्धा आणि थेट भक्तीवर भर दिलाय. महत्त्वाचं का? कारण बघा, हे आपल्याला एका गुरूवर विश्वास ठेवून कसं जगायचं ते दाखवतं. तर मग यातून आपण नक्की काय लक्षात घ्यायचं? पहिला मुद्दा म्हणजे पुस्तकात नेमकं काय काय आहे. यात तुम्हाला उपासनेसाठी लागणारं सगळं काही मिळतं. म्हणजे बघा, स्तुती करायला स्तोत्र आहेत, अष्टकं आहेत, ती 8 कडव्यांची असतात, मग स्वामींची 108 नावं, ती नामावळी, ओवाळणीसाठी आरत्या, जपायला मंत्र आणि गायला भजनंसुद्धा. म्हणजे अगदी नवीन लोकांसाठी सुद्धा ना उपासना एकदम सोपी होते यामुळे. ओके, दुसरा महत्त्वाचा मुद्दा, याचा फायदा काय होतो? तर परीक्षण सांगतं की यामुळे मानसिक शांतता तर मिळतेच, पण अवघड वेळेत धीर येतो आणि असं वाटतं की स्वामी आपल्या पाठीशी आहेत. आणि विशेषतः यातलं मुख्य स्तोत्र किंवा अगदी साधा ओम श्री स्वामी समर्थ हा मंत्र जपला तरी खूप फरक पडतो असं म्हटले. आणि तिसरा शेवटचा मुद्दा, तो आहे गुरुभक्तीबद्दल. म्हणजे काय? तर स्वामींना आपलं गुरु मानून पूर्णपणे शरण जाणं. परीक्षण म्हणतं की असं केल्यानं मोठ्यात मोठ्या अडचणीतूनही मार्ग सापडतो आणि आजच्या धावपळीच्या जीवनात जी शांतता हवी असते ना, ती मिळते. थोडक्यात काय? तर हे परीक्षण आपल्याला सांगतं की श्री स्वामी समर्थ उपासना पुस्तक हे भक्तांसाठी फक्त एक मार्गदर्शक नाहीये, तर स्वामींवरच्या श्रद्धेतून शक्ती, आशा आणि योग्य दिशा देणारा एक महत्त्वाचा आधार आहे.